शिवाजीराव भोसले सरांना आणलं तर बरं होईल. अरे म्हणजे तुम्ही इतकं चांगलं काम करता आहात, मी जरूर आहे. कारण त्या कुलगुरूंची असलेली ती संवेदनशीलता होती, केवळ महाराष्ट्र नाही, देशभर नाही तर परदेशापर्यंत पोहोचल्या. असे या प्रकल्पाच्या पाठीशी उभे राहणारे आपण सर्वजण आपलं सर्वांचं स्वागत करतो. आणि हा जो 25 वर्षाचा प्रवास आहे, हा प्रवास म्हणजे जळगाव शहरातील लोकांच्या संवेदनशीलतेचा हा प्रवास. आणि या शहराने दाखवलं की या शहरामध्ये येणारा कोणताही गरजू एखादा मुलगा असेल की तो त्याचं भवितव्य घडवू पाहतो आहे, तो त्याचं भवितव्य घडवू शकेल, त्यासाठी आम्ही त्याच्या मागे उभे राहणार आहोत. असे आपण सर्वजण आपल्या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आणि जसं हर्षलने सांगितलं की एका भाड्याच्या खोलीमध्ये हा प्रवास सुरू झाला. त्याच्या आधी आम्ही कॉलेजमध्ये करत होतो आणि मला इथे ती आज सर आपल्याला पाहायला मिळेल. आज असं हे खात्रीने आपण म्हणू शकणार नाही. आणि सर शिक्षणाची तर अशी वस्तू झाली की त्यामधून शिक्षण मिळालं आहे म्हणून मी जरी अधिकारी झालो, मी आज मला ती जाण आहे, मी जरी माझ्या माध्यमातून मला काही मदत करता येईल का हे मी बघत राहतो. कोणी विद्यार्थी भेटला त्याला मदत होईल का, म्हणजे हे संस्कार सरांकडून आम्हाला मिळाले. आणि सरांबद्दल सांगायचं झालं तर आम्हाला सर म्हणजे त्यावेळेस